नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथील 10वीच्या परीक्षा केंद्रावर 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या मराठी विषयाच्या परीक्षेत तब्बल 10 बोगस विद्यार्थी परीक्षा देत असल्याचा प्रकार समोर आला असून या प्रसंगी 20 जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे सर्व विद्यार्थी सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी येथील असून त्यांना अटक करण्यात आली आहे। या बोगस विद्यार्थ्यांच्या प्रकरणात लक्ष्मी दहिवडी येथील शाळाच केंद्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे 10वी परीक्षेचे केंद्र क्रमांक 3184 आहे। केंद्र संचालक विठ्ठल निवृत्ती एकमल्ले आणि उपकेंद्र संचालक यांनी परीक्षेदरम्यान प्रवेशपत्रे आणि ओळखपत्रांची तपासणी केली असता संशयास्पद बाबी दिसून आल्या। त्यामध्ये लक्ष्मी दहिवडी येथील सुतार इंटरनॅशनल स्कूलचे 9 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी इतर परीक्षार्थींच्या नावावर मराठीचा पेपर सोडवत असल्याचे निष्पन्न झाले। मूळ परीक्षार्थी नंदेश्वर केंद्रावर अनुपस्थित असताना त्यांच्या जागी दुसऱ्यांनाच बसवण्यात आल्याने हा प्रकार सुनियोजित असल्याचा संशय गडद झाला आहे। पकडण्यात आलेल्या सर्व बोगस विद्यार्थ्यांवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या नियमानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे। त्यासोबतच संबंधित मूळ परीक्षार्थी, शाळा प्रशासन आणि या गैरप्रकारामागील सूत्रधारांची चौकशी होणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची माहिती मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे। पुढील तपासाची दिशा आता लक्ष्मी दहिवडीतील शाळेकडे वळली आहे। प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरणाऱ्या या प्रकारात शाळा प्रशासनाची भूमिका काय? बोगस विद्यार्थ्यांची निवड कोणी केली? आर्थिक व्यवहार झाले का? असे अनेक जळजळीत प्रश्न उपस्थित झाले आहेत। दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।